आपला लाडका गणराय अनेक रूपात दाखवण्याची कलाकारी केली जात असते। सांगलीमध्ये पैलवानाच्या स्वरूपातला गणेश साकारला जातोय। हिंदकेसरी मारुती माने यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा अनोखा प्रयोग केला जातोय। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महान कुस्तीगीर मारुती माने यांचं नुकतंच निधन झालं। माने मूळचे सांगली जिल्ह्यात कवठेपिरांचे। त्यांची स्मृती चिरंतन राहावी यासाठी हिंदकेसरी मारुती माने यांच्या रूपात चक्क गणेश मूर्ती साकारली जाते। काम अवघड होतं, पण म्हटलं आम्ही की चला करून बघूया, पण आव्हान स्वीकारलेच पाहिजे, त्याशिवाय प्रगती होणार नाही। हे आमच्या ध्यानात आलं म्हणून म्हटलं की आपण करूया। वडील म्हटलं की करायला नको, पण मी म्हटलं सर जास्त मुले आलेत, ते म्हणतात की सारख्या मूर्ती तयार करूया म्हणून आम्ही ही मूर्ती तयार केली। हे हिंदकेसरी मारुती माने भाऊ हे कवठेपिरांचं एक वैभव होतं। म्हणजे कवठेपिरांमधील तसेच काही पंचक्रोशीतील पूर्ण लोकांची त्यांच्यावर भरपूर श्रद्धा होती आणि भाऊ पण प्रत्येक माणसाचं म्हणजे गरीब असू दे, छोटा असू दे, मोठा असू दे, प्रत्येकाचं व्यवस्थित ऐकून घेत होते। 7 फूट उंचीची ही मूर्ती इको फ्रेंडली आहे। तसंच विक्रमी वेळेत ही मूर्ती तयार करण्यात आली आहे। भाऊंच्या निधनानंतर आमच्या डोक्यात अशी संकल्पना आली की त्यांच्या रूपाचे त्यांनी जे नाव लौकिक केले देशामध्ये, त्यांच्या त्या रूपातली पैलवानकीची अशी मूर्ती गणपतीच्या प्रतिकृतीमध्ये बनवून आम्ही बसवायचा निर्णय घेतला। या गणेशाच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला त्या निमित्ताने पुन्हा एकदा हिंदकेसरींच्या पराक्रमाचं स्मरण होईल। साम मराठी, सांगली।